पाहिजे की ज्या सुखामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुखाच्या संबंधाचा दोष नसला पाहिजे. म्हणजे काय हवं असा सरळ जर प्रश्न केला तर प्रत्येक दिवस सांगतो मला काय पाहिजे, सुख पाहिजे. आणि व्यतिरेक आपण जर प्रश्न केला काय नको, तो काय सांगतो मला सुख नको. माऊली सांगितलं तुम्ही एक काम करा, जर तुम्हाला सुख पाहिजे सुख नको, युग परतवे, काल परतवे आणि आयुष्याच्या परतेला आपण विचार केला तर या तत्वामध्ये मला असं वाटतं आपण फक्त एक काम करायचं. काय करा, सातवा अवतार आठवा. सातवा म्हणजे तो इथं कमी करा. सातवा या शब्दाचा अर्थ आहे राम आणि आठवा या शब्दाचा अर्थ आहे की कृष्ण. राम आणि कृष्ण या दोघांचं काय करा. आता या दोघांचं तुम्ही स्मरण केलं, ऐकणारे लोक हुशार ते म्हटले महाराज जर आम्ही कृष्ण राम आणि कृष्ण यांचं जर स्मरण केलं तर फल स्वरूपामध्ये आम्हाला काय प्राप्त होणार. माऊलींनी सांगितलं आम्हा पाप रुक्मा देवीवरून विठ्ठलू जवळा. म्हणजे याचा अर्थ काय, प्रामुख्यानं जर विचार केला तर आपल्या शास्त्रामध्ये 7 अवस्था मानलेले. सुविचार आहे, सुविचारण आहे, तनुमानस आहे, तत्वपत्ती आहे, मला असं वाटतं आसवसत्ती आहे, पदार्थ भाविनी आहे आणि कोणती पण पुरी आहे. म्हणजे तयारच करतो. लक्षात आलं का? म्हणजे प्रामुख्याने 7 अवस्था आपल्या शास्त्रामध्ये कथन केल्या. जवळ येणं या शब्दाचा अर्थ आहे सुविख्या नावाचे. आता हे सारे लोक आहेत पहिल्यांदा इथं कीर्तने आदो करतात. म्हणजे काय झालं, अगोदर यायच्या अगोदर प्रत्येकाच्या अंतःकरणात एकच इच्छा होती की आम्हाला कुठं जायचं आज लवकर लवकर बोलत. म्हणजे कुठं असू 12 गाव आपले सर्व असो, आपल्या गावातले मंडळ असू द्या, सर्वांना तुम्ही आमंत्रण केलं, कानावर शब्द पडला, प्रत्येकाची काही सुद्धा जास्त तुम्ही तर 15 म्हणजे येता आहे की शुभ इच्छा. पहिलं मला जायचं, मला असं वाटतं ही इच्छा तयार होते आणि एकदा ही इच्छा तयार झाली प्रामुख्याने परमार्थ हे पहिलं थोडं महाराज, कारण इकडे यावं असं कोणालाही वाटत नाही. एकदा ही इच्छा झाली तर माऊली सांगितलं समजून घ्यायचं तो आता भाव लागलेला आहे, तो कामाला त्याचा लागलेला आहे. पुढं काय माऊली सांगितलं पुढं एकदा काय मग एकदा का जवळ येणं म्हणजे शुभेच्छा झाली की दुसरी अवस्था तिथं नावे सुविचारण ती तुम्हाला निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. मग कशाचा विचार करायचा. असे काही लोक ज्यावेळेला प्रश्न करू लागले त्यावेळेला माऊली सांगितलं 1 2 3 4 5 6 आणि मग इथून विचारून मग परमानंद पहा तुम्हाला. म्हणजे 1 काय 2 काय 3 काय 4 काय 5 काय 6 काय म्हणजे 6 पर्यंत तुम्ही विचार करा. आणि मग जेवढा विचार केल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना पण आता याचा अर्थ आपण पुढं पाहू. म्हणजे 6 पर्यंत ज्या वेळेला तुम्ही खऱ्या विचार करता तिथून पुढं मात्र परमानंद पहा. पण ऐकणारे कुणाला लोक विचार ते म्हणले महाराज आता आमचा असा प्रश्न एवढं जर करून मग म्हणल्यावर म्हणजे हा भावी काल झाला. बरे आम्हाला वर्तमान सांगा. एवढं मोठं जर ऐकायचं असेल तर आम्हाला आनंद आज पाहिजे. सांगितलं आम्हा 6 जणांचा तुम्ही जर चांगल्या पद्धतीने विचार केला तर मग तुम्हाला आनंद काही कधी आनंद आहे. आनंद रे आजी आनंद, अरे आजच आनंद आहे. पण ऐकणारे लोक पुन्हा होत्या ते म्हणे मग इथं आल्यावरच आनंद का इथून घरी गेल्यावरती आनंद. माऊलीने सांगितलं बाबा तुम्ही जर चांगलं कीर्तन ऐकलं आणि त्याला अंमलात आणलं 100% सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंद रे. म्हणजे शिको हा गजू शेपजू बिजू पहिले इतर हात के ब्राह्मणी कवी हस्तिनी श्रीदेव सुपाके पंडित हा समदर्शना विठ्ठल जरी तरी भरला. असा भाव एकदा तयार झाला की मग त्याला आत हरी आणि बाहेर आली. हरीने घरी कोण दिले, हरीने कामा घातला दिला आहे की नाही. वित्त वारा मोकळी म्हणजे मला असं वाटतं यावर वित्ता एकांचा आणि अंतःकरणात इच्छा न राहणं आणि आत बाहेर हरी राहणं प्रामुख्याने हेच आपल्या सर्वोच्च आनंदाला कारण असल्यामुळं हा आनंद आम्हाला कधीही जागृती स्वप्न सुसुप्ती न आठवे एवढा आनंद मला असतो. याला काल मर्यादा नाही, याला देशाची मर्यादा नाही, याला अवस्थेची मर्यादा नाही. असा अलौकिक जो स्वरूपभूत असलेला आनंद आम्हाला हा अवगत झाल्याशिवाय आधार नाही. पण याच्याकरता तुम्हाला क्रमसमुच्चयाने पहिल्यांदा काय करावं लागेल, राम आणि कृष्ण बोला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल.
ज्ञानेश्वर आता नेमका आपण काय सांगायचं हा भाव आपल्या मांडला या अभंगाचा विस्तारित वारंवार आपल्याला गुरुकृपेने अर्थग्रहण कृपेने शासन कृपेने तुम्हाला सर्व भाविक भक्तांच्या अनमोल अशा प्रतिसादाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेल्या वेळ त्या वेळेचा आज आपण थोडंफार चिंतन करणार आहोत परंतु सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आलो परिहार माझ्या दृष्टीकोनातून हे अत्यंत गरजेचं समजतो ही निमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहोत हे जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे भगवान पण नरीश परमात्म्याच्या आशीर्वादाने पूर्णापूर्वी योग महाराजांच्या कृपाप्रसादाने आणि 50 वर्ष मला असं वाटतं हे 51 वर्ष जसं आपल्या 12 गावच्या एकादशी फक्त थोडं कमी वर्ष असतील पण 12 गावच्या खरं तर प्रामुख्याने एकादशी हे 51 वर्ष आहे आणि याच्यामध्ये पदार्पण करत असताना आपल्या समस्त सर्व 12 गावातील आज ती एकादशीचा दिवस मला असं वाटतं सर्व काळ प्रामुख्याने भागवत एकादशीचा आला तो आमच्या चौघे परिवाराचं आणि चौघे परिवार या पद्धतीचा विचार केला चौघे परिवाराकडे आला म्हणजेच बाजी मध्ये मला असं वाटतं आज आपण प्रामुख्याने 12 गावापैकीच एक गाव आपण आज आपण एक ठिकाणी सुरू उपस्थित आहोत सर्व 12 गावचे खरं तर आमचे आदर्श आमचे मनोहर महाराज उपराष्ट्रपती आपल्या अध्यक्ष शाहू महाराज असतील आदरणीय आज आपल्या आणि सर्व शुकाचार्य महाराज आणि प्रामुख्याने आदरणीय आमच्या गावातील एक ज्येष्ठ नागरिक आपले सर्वच या गावात आपलं नाव घेऊन मला असं वाटतं जरी योग्य म्हणजे वक्ता म्हटलं की ते आहे पण असं जरी असलं तरी आपण ज्या कामाला आलो मला असं वाटतं ते काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं समजून आपल्या अनाथपणातून वेदिक रात्री संप्रदायाचा विश्वास आणि वारसा आहे खरं तर आमचे गुरुजी जे सांगायचे की आज आपण जर पाहिलं तर श्रीमंत आणि बद्ध गरीब हे जास्त म्हणायचे मग गरीब मुक्त चांगला तर श्रीमंत बद्ध चांगला असा विचारात गरीब मुक्त चांगला आता माझा दुसरा असा आपले गुरुजी सांगायचे आवश्यक लोकांना सांगितलं पाहिजे त्याची आवड कोणती सांगितलं स्वतःला आवडतं ते सांगतो पण ते कीर्तनात आवश्यक आहे की नाही कीर्तनात म्हणजे तिकडं असू दे काही कीर्तनात जे आवडतं लोकांना लयच लोकांना आवडलं पाहिजे त्याच्यामुळं जे आवडतं ते सांगू नये पण आवश्यक सांगितल्याशिवाय राहू नये म्हणून लोकांना बरं वाटतं ते सांगितलं पाहिजे तर खरं सांगितलं पाहिजे असे लोकांना काही बरं वाटतात आलं का पण आज आपण जर विचार केला तर आपल्या वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे की एक भक्ती ज्ञान आणि वैराग्य याच्या वाचून मला स्वतः एकच माझं मत नाही महाराजांचं प्रसिद्ध प्रमाण भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी विवराला हा प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवरा प्रेम भरे वैराग्याच्या आणि म्हणून असं या चिंतनाच्या मर्यादेला आज आपण वर्तमानात सांगायची पाळी आहे म्हणजे त्या काळात काय आज सांगायचं काम बी नव्हतं कारण वक्ता कसा असला पाहिजे आपलं शासन आप पण हे अलीकडे मला असं वाटतं सांगितलं आज काय आपलं वक्ता हा विरक्त असावा वैष्णव असला पाहिजे वेदशास्त्र विशारद असला पाहिजे
दृष्टांत कुशल असला पाहिजे आणि आपलं कार्यामध्ये अण्णा त्यांनी तुटून पडलं पाहिजे याचं नाव वक्ता आहे. म्हणजे हे वाक्याचं लक्षणच केलेले आहे. वक्ता विरोधो वैष्णव वेदशास्त्र विशारदा दृष्टांत कुशल गुरु वक्ता कार्य तिनेच मग आपल्या कार्यामध्ये त्यांनी तुटून पडलं पाहिजे. मला असं वाटतं काळजी नाही केलं पाहिजे. आणि पण स्वतः विकास असला पाहिजे म्हणजे स्वतः सुद्धा अधिकारी असला पाहिजे महाराज. तर आता तू आपली घेऊ टाकायची म्हणजे मी आता मूर्ख जरी असतो पण माझ्या आता एक तास तुम्ही कुलबुद्धीने ऐकलं पाहिजे. पहिलं श्रोत्याचं कर्तव्य नाही तर आपलंच महाराज हे बोले दररोजच हे असं काही समजू नका. मी इथं जर आपले कारण 4-5 दिवस झाले 3 म्हणजे मला प्रश्न पडतो काय सांगा असा आणि श्रद्धा आहे मला असं लोक येत नाही प्रेम आहे श्रद्धा म्हणण्यापेक्षा माझ्यावर असलेलं प्रेम. पण मला एक सांगायचं की या पद्धतीने जर विचार केला मी काही जरी असतो तरी एक तास त्या वक्त्यावर गुरुबुद्धी असली पाहिजे म्हणजे विश्वास हो गुरु वाक्य. पुन्हा दुसरं सांगितलं ना स्वस्तीन दिनत्व भावना म्हणजे मी आता फक्त या महाराजाचा स्वतः आहे बाकी कोण नाही तर मी अमुक आहे तमुक आहे हा जर भाव जर तुम्ही घेऊन आले त्याला हे ग्रहण होत नाही. तिसरं महत्वाचा मुद्दा सांगितला कथायाम निष्ठेला मती ही म्हणजे कथेमध्ये स्थिर मती ठेवा आणि मनातले जे दोष आहे मला असं वाटतं ते बाजूला टाकले पाहिजे. मग महाराजांनी सांगितलं तुमची काया काया न राहताना ती काया काय होती ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी 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 भाग्य तरी हृदय देवाचा भाग्य तरी हृदय देवाचा ब्रह्मीभूत काया देखवी ऐकवी असे ना म्हणून मग कोणते म्हणाले महाराज बाबा वाक्याने चावड गप्पाने आलं पाहिजे कीर्तनामध्ये असं मोठ्या मोठ्याचं तर चरित्र वाचलं आपण म्हणून मला असं वाटतं की कीर्तन करतो वेदांत सांगितलं पाहिजे असं काय नाही. पण आपले गुरुवर घेऊन सांगायचे आपण एखाद्या महात्म्याचे विचार शब्द असू द्या ते जरी सांगितले तरी सुद्धा आम्हाला काय आहे कीर्तन करते म्हणून गुरुजी हे सांगायचं आता सर्वांना शिवे द्यायचे पण मला असं म्हणायचं सांगायचं त्यांच्या शिव्या सुद्धा काय आहे कारण काय हे देणं महाराज कारण आबा मी जर नाव देतो मला आराम करू तर तुम्हाला आनंद बरं वाटेल तर खरं आहे याच्यातलं मी सांगू कुठे म्हणू येते वेद मी आता तुम्हाला म्हणलं आराम कर आता हे चांगलं झालं वाईट झालं बोलायचं ना हे चांगलं झालं का वाईट झालं बऱ्याच लोकांना असं वाटलं की मावशीला 4 लोक त्याला आराम करू नका मला काय म्हणायचं पहिलं हा काढा पुढचं घोर काढा म्हणत राहा लक्षात आलं का आराम घोर पुढचं घोर काढा मदत आपलं आली करतो काय काढा हा काढा मदत राहा ना पूर्वी घेऊ शकायची लोकांना देताना शिव्या द्या असं जेव्हा म्हणजे काय झालं तुम्हाला म्हणजे तुकाराम महाराजांचे कितीतरी शब्द शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे जे खूप मला स्वस्त नाम नामाविना मुख हे भांगल हे कारण हा नाम वाणी लक्षात नाम
बाबा जर तुम्हाला म्हणजे राग येतो आपल्याला लक्षात ठेवा. पण पुन्हा एक आहे नाथ महाराज पुन्हा एक प्रमाण म्हणजे बहुतेक दोन बापच होणार पण ज्याचं मुख नामस्मरण करत नसल मला असं वाटतं त्याची आई बहुतेक भूताचा गाधा. काय माय गेली होती उतापाशी, हरणे मुखाशी आरे मोरा, हरणे मुखाशी आरे मोरा. काय माय गेली होती उतापाशी, हरणे मुखाशी आरे मोरा, हरणे मुखाशी आरे मोरा. माय माय गेली होती भूतापाशी, हरणे मुखाशी आरे मोरा, हरणे मुखाशी आरे मोरा. माय माय गेली होती भूतापाशी, हरणे मुखाशी आरे मोरा, हरणे मुखाशी आरे मोरा. म्हणून लोकांना मी हे सांगितलं की बरं वाटतं पेक्षा काही असं आपण खरं सांगितलं पाहिजे. या गुजात आपण शिकून आपल्या भागातला सर्व स्वतः जो आहे ना त्या त्याची तुमची प्रामुख्याने जर विचार केला तर वाक्य कारण एका गावामध्ये 350 जवळजवळ जर होतच असतील तर समजून घ्यायचं त्याने 350 पाणी वापरते. मग वाक्याची जबाबदारी अशी याच गावात नाही सांगत या भागात कारण स्वतः तोच असतो वाक्य बदलतात म्हणजे प्रत्येक वाक्याचं मला स्वतः काय सांगतो याच्या ऐकण्याची पद्धत काय आणि अशीच पद्धत ऐकून ऐकून फार वाढलेली आहे आणि ते वाद होऊन अत्यंत त्याचं कारण आहे तू हा इथं ब्रह्म ज्ञातून शक्यते तथा हा पंचकोश वेचते म्हणजे असं आहे की आता क्रमसमुच्चयाने होय ना तर 100% आता जायचं आणि हा बंद जो आहे ना हा बंद डायरेक्ट बरोबर आहे ना हा ज्ञानाचं प्रतिपादन नाही करत तर ज्ञाना वाचून नाही हे विचार म्हणजे हा कसा भंग तुमचा भाव सांगितला तर हा भंग तुझा आता रोजच सोडायचा म्हणजे समानांतर तुम्हाला अर्थ पाहिजे प्रामुख्यानं जर विचार केला तर आता तेच चिंतन करायचं तर माऊली याचं काय अर्थ माऊली 100% तुम्ही सांगितलं की राम आणि करा हा मला आम्हाला कारण काय माऊली खरं सांगितलं कारण असे की आम्हाला माऊली आता मी तुम्हाला सांगतो गुरुजी आपलं म्हणायचं की आम्हाला जो जन्माला आम्ही आलो आता खरं सांगा मला हे चांगल्यातलं चांगलं झालं वाईटातलं वाईट झालं चांगल्यातलं वाईट झालं का वाईटातलं चांगलं बोललोय का आम्हाला जो जन्म प्राप्त झाला हे चांगल्यातलं चांगलं वाईटातलं वाईट वाईटातलं चांगलं तर चांगल्यातलं वाईट नेमकं काय आधी जन्माला आलो हे चांगल्यातलं चांगलं वाईटातलं वाईट वाईटातलं चांगलं तर चांगल्यातलं वाईट विचारपूर्वक चिंता सांगितलं पाहिजे कारण गुरुजी तुळशी तुळस आली तुळस हे त्याच्यात मंजुळा पाळल्या पुन्हा तुळस आली आता चांगल्यातलं चांगलं कांद्यात कांदा आला आता वाईटातलं वाईटातलं अहो कांद्यात कांदा आला वाईटातलं वाईट लक्षात आलं का तुळशीत कांदा आला चांगल्यातलं आता समजा लागलं तुम्हाला आणि कांद्यात तुळस आली आता आता वाईटातलं चांगलं आता याच्यात हे बी नाही लक्षात आलं महाराजाच्या घरी महाराज तयार आता चांगल्यातलं हे समजत पिणाराची इथं पिणारा तयार झाला आता वाईटातलं वाईट महाराज पिणाराच्या घरी महाराज तयार झाला आता चांगल्यातलं वाईट झालं वाईटातलं चांगलं झालं आणि महाराजाचे पाठीचं काढून वर्ग दारू प्यायला लागला आता आता काय झालं चांगलं म्हणजे हेच आहे महाराज आधी जे जन्माला आलो हे नेमकं चांगलं झालं का अजिबात कारण जन्माला आलो हे जर चांगलं झालं असं जर म्हणलं तुकाराम महाराज एक प्रमाणे गर्भाची यातना हे अत्यंत कठीण आहे महाराज काय सांगू गर्भीची यातना माझा भोगीत माझा थोडा आवाज वाढवा थोडा
म्हणजे आम्ही पुत्र जन्माला आले, आम्ही जन्माला आलो, हे पुत्र जन्माला आलं पुत्र, आम्ही जन्माला आलो म्हणून हे वाईटच झालं. पण येता येता कसं आलो, नरदी आला, हे वाईट असं काय झालं, म्हणजे जन्माला आलो हे वाईटच झालं. पण येता येता कसं आलो, नरदी, हे गुरुचे शब्द मान, जन्माला आलो हे वाईटच झालं. पण येता येता कसं आलो, नरदी आला आलो, हे वाईट असं काय झालं. तसं म्हणजे लगेच काही लोक त्याची तगडे बी मोठे दवाखान्यात, तरी मग फारच चांगलं झालं. पण काय चांगलं झालं, अहो महाराज बाकीच्या गावचे लोक काहीच नाही राहिले, हे पाय मोठे आहे. म्हणजे आता त्याचे पाय मोठे हे चांगलं झालं का? चांगलं झालं नाहीये, फक्त ते मेले आणि हे मेलं, एवढंच काय झालं, चांगलं झालं. आता पुन्हा पुढची सांगायचं आपलं शब्द आपल्या गावात तुमच्या बाजूमध्ये 22 चांगलं सरपंचच नाही, या गावाला जिल्हा परिषद मेंबर या गावा असा आला निवडणूक आणि अशा लोकांना काही होते पहिले आपण आमदार आता काय एवढं चांगलं झालं महाराज की शेवटी दिल्लीच्या बोललंच नाही. काही असू द्या त्या पहिलं काय करायचं आपली बी नाही, पण ठरलं मग मुख्यमंत्री करायचं. आणि हा मुख्यमंत्री पदाची दावेदार राज्यपाल आले, त्यांनी असं काही लोक सर्व म्हणजे परत ती कथा गाती गाणी. आता काय झालं, आनंद झाला ना महाराज, ती शपथ लवकर बोला. आता काय झालं, वाईट झालं, वाईट झालं नाही सर्व गावातले लोक नेमकं बाहेर काढा आणि कृष्ण मेघ काळा गोर ढगाने महाराज. आता एवढा पाऊस सुरू झाला, काय सांगू तुम्हाला, की साऱ्या लोकांच्या मुखात एकच शब्द होता की आता हे काही उघडत नाही, जिल्हा तालुका जरी आता मंदिर आला आज काही होत नाही. पण काय महाराज देवाची लीला उघडत नाही असं वाटतं, पण एकदमच म्हणजे पाऊस सुरू झाला, अरे ऊन पडलं, निघालं. काय सांगू तुम्हाला, प्रत्येक माणसाच्या मुखात एकच शब्द होता, भारत चांगला बोला, विकासासाठी लक्षात आलं. प्रत्येक लोकांच्या मुखात एकच शब्द होता, भारत चांगलं. आता फारच चांगलं झालं मला याच्यात मावली असं तुम्हाला प्रश्न करायचं काय चांगलं झालं, माझं पाहत मुख्यमंत्री बाई मेली आणि पुढं साऱ्या लोकांच्या मुखात एकच शब्द होता, भारत चांगलं झालं. काय झालं, अरे बाबा बाई गेली हे वाईटच झालं, आलं लक्षात. पण नव्हती पुरता पाऊस उघडला हे फक्त एवढंच चांगलं, बाई मेली हे वाईटच झालं, नव्हती पुरता पाऊस उघडला एवढंच चांगलं झालं. तसं आम्ही जन्माला आलो हे वाईटच झालं, पण येता येता नरदी आला आलो हे वाईटच काय झालं, चांगलं झालं. मग आता तुम्ही चांगल्यात चांगलं करा, मग काय चांगलं करा, अभंगात शेवटचं सातवावतार आठवावे उमेरा, सातवावतार आठवावे उमेरा, सातवावतार आठवावे उमेरा, सातवावतार आठवावे उमेरा. बापन देवी बनो विठ्ठलुदरा, बापन देवी बनो विठ्ठलुदरा.
विठ्ठल जवळा आनंद रे आजे आनंद रे जवळा आनंद रे आजे आनंद रे बाप रखमा देवी बरो विठ्ठल जवळा हे बाप रखमा देवी बरो विठ्ठल जवळा म्हणजे सातवा अवतार येतो तुम्ही आठवा म्हणजे चांगल्यातलं चांगलं करा नरदी आला येणं आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला असा प्रश्न आहे माऊलीला काही प्रश्न आपल्याला करायचे माऊली आम्ही 100% तुम्ही सांगितलं आम्हाला राम आणि कृष्णाचं काय करा म्हणजे आमचा असं प्रश्न का करा तुम्ही आम्हाला जागरूक का केला आणि जर करायचं असेल तर आम्हाला एक सांगा ना आमच तुम्ही सांगितल्यामुळे आम्ही करतो. पण पहिला आमचा प्रश्न आहे की याला प्रमाण सांगा दुसरा असा प्रश्न आहे की अनुभव सांगा तिसरा असा प्रश्न आहे की याचा विधी सांगा चौथा असा प्रश्न आहे की अवधी सांगा आणि पाचवा असा प्रश्न आहे हे केल्याच्या नंतर नेमकं आम्हाला काय भेटणार सांगा किती गोष्टी झाल्या मग 5 गोष्टी आहेत. महत्वाचा मुद्दा म्हणजे पहिलं प्रमाण सांगा आता तुम्ही जर आपण काही कारण कोणतीही गोष्ट जर सिद्ध करायची असेल आपल्या शास्त्रात कशी गरज असते आम्हाची गरज आहे उदाहरण तुमचं लग्न झालं याला प्रमाण काय कारण आहे तुम्ही लग्न केलं लग्न का केलं याला प्रमाण काय तुमच्या लग्नात तुमच्या बापाला नसतं तुम्ही लग्न केलं असतं तुम्ही लग्न केलं असतं तुमच्या बापानं लग्न केलं नसतं तुम्ही ब्रह्मचर्य राहिले असतं का जन्म नसतं तुमचं कसं चाललं माहिती का तू सांगत राहा मी ऐकत राहतो अरे बाबा माझ्या शिवे दिल्या मम पिता ब्रह्मचारी काय सांगा तुमचे वडील वडिलच नाव ते म्हणे आपल्या बापाचं लग्नच केलं कसं काय लग्न नाही करत ब्रह्मचारीच राहिले कोण आमचे वडील ब्रह्मचारी राहिले आणि तुमच्या आईचं नाव सांगा ते म्हणे आमच्या आईला कोणत्या होती तुला पोरच झाली जाऊ तुमच्या आजोबाच नाव सांगा त्याने तुला लहानपणी सांगण्यात घेतलं तू मोबाईलात गेला तर आलाच नाही आता काय सांगितलं तुम्हाला माऊली तरी माऊली आज नाही का आणि आज काय होऊ देऊ नका सांगायचं तात्पर्य हे काय की ज्या पद्धतीने केला तर प्रमाण व्यवहार केला आम्हाला करायची पाळी आली हेच आपल्यासाठी प्रमाण तसं आम्हाला अगोदर प्रमाण सांगा माऊलीसाठी थांबा मी काही सांगितलं नाही असं माऊली सांगितलं मी एकच मोठं प्रमाण देतो तुम्हाला की राम आणि कृष्ण हा आपल्या शिवाचा आत्मा होता महाराज राम आणि कृष्ण हे आमच्या शिवाचा जीवाभावाचा आत्मा होता रामकृष्ण वाचा भावा